चला मी निघाली घरी जाण्यासाठी, कारण चेहऱ्याचं इन्फेक्शन थोडं जास्त झालं होतं. मग म्हटलं घरीच जाऊन येऊ. आणि याला बिचारायला दरवेळेस मी आधीच कॉल करून ठेवते हा, आणि मला घेण्यासाठी हजर असतो. फायनली घरी जायला निघाली. घरी यायची खुशी काही वेगळीच असते. घरी आली पण नाही तर लावलं यांनी कामाला. चालली आता कंटोर घेऊन घरी. त्यांना छान अशी विदर्भ स्पेशल आमच्या शेगावची कचोरी घेऊन आली आहे. मुंबईमध्ये पण काही काही ठिकाणी भेटते, पण इथून पण आणली आहे. ही टेस्ट कुठंच नाही भेटणार. आमच्या इथे लागली शिवपुराण कथा. या कथेला यावर्षी 3 वर्ष पूर्ण झाले. ही कथा मी लागली होती त्यावर्षी 1 वेळा लागली होती, नंतर 2-3, आता 3 वर्ष. आईस्क्रीम हिने दिली हिला व्हिडिओ मध्ये घ्यायसाठी. हिची ओळख करून देते. ही माझ्या बहिणीची मुलगी बावली आहे. ताक होतं, म्हटलं मठ्ठा बनवूया. तर चला, जिरं, जलजिरा, थोडंसं मीठ, थोडासा कोथिंबीर टाकून ते छान असं मिक्स करून घेतलं. झाला मठ्ठा. खूप छान. चंगू मंगू मठ्ठा कसा झाला? असं काय सोम चांगलं सांग जरा. चांगला झाला मठ्ठा. आदू कसा झाला रे? आमच्या इथं चालू आहे शिवपुराण. त्याचा 4था दिवस होता. तर आता रात्रीला बायका भजन म्हणतात. तर आज मी त्यांच्यासाठी चहा बनवणार आहे. रोज एका जणीचा चहा बनवणारी आज 30-35 जणांचा चहा बनवते. बघूया कसा होते. चला तर. हा अभिषेक बघा स्पेशली चहा पिण्यासाठी पेंडॉलमध्ये आलेला. चहागी पेनं झाला व बसला जरा. चला तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्लॉग जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगला. बाय.